राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतलेली आहे। या दोन नेत्यांसोबत ज्यावेळेला तनपुरेंनी चर्चा केली त्याच वेळेला त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं करून देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ किंवा संभ्रम तयार होऊ नये म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी एक पत्रक सुद्धा सोशल मीडियावरती जारी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। परंतु सुरुवातीपासूनच पोटनिवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी अखेर माघार का घेतली? अपक्ष लढावे असा कार्यकर्त्यांचा त्यांचा आग्रह होता। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा त्यांना गळ घालण्यात येत होते की तुम्ही महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्या किंवा तिकीट घ्या आणि लढा। पण हे सगळे पर्याय नाकारत भारतीय जनता पार्टीशी चर्चा करत प्राजक्त तनपुरे यांनी अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला याच प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर राजकीय वर्तुळामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये जी काही चर्चा आता सुरू आहे किंवा जी काही कारणं सांगितली जात आहेत प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीची ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पण सुरुवातीला प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर जे पत्रक व्हायरल केलेलं किंवा त्यांनी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे ते तुम्हाला मी जशाच्या तसं वाचून दाखवणार आहे। ती त्यांची अधिकृत भूमिका आहे आणि त्यानंतर या बैठकीमध्ये किंवा भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये प्राजक्त तनपुरे यांना कुठलं आश्वासन देण्यात आलं त्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। सगळ्यात आधी प्राजक्त तनपुरे यांनी जे पत्रक प्रसिद्ध केलेले त्याच्यामध्ये ते म्हणतात, आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा धास मनात ठेवून मी विधानसभा निवडणुकीकडे पाहत होतो। याच जाणीवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता। परंतु आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणजेच रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी भेट घेतली। तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली। या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले, राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मागण्या मान्य केल्या। जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला तरी राहुरीच्या विकासात कुठलीही तडजोड होणार नाही असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे। त्यांच्या विनंतीचा मान राखत आणि स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेत आहे। हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही, पण निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही। आपण 2 पावले मागे घेतली आहेत पण त्यानंतर 4 पावले पुढे जाण्याची तयारी आहे। राहुरीच्या विकासासाठी आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील, अधिक ताकदीने आणि अधिक निर्धाराने। या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जवळपार प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे। तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे। या पुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे राहाल हा विश्वास आहे। आता प्राजक्त तनपुरे यांचं हे सगळं पत्रक वाचल्यानंतर लक्षात येतं की ते राहुरीच्या तालुक्याच्या संदर्भातले जे काही विकासाचे मुद्दे आहेत, शेतकरी, वंचित किंवा युवक किंवा अन्य समाज घटक असतील त्यांच्या मुद्द्यांच्या विकासाबद्दल बोलतात। पण ही दुसरी सुद्धा बाजू आहे की राहुरी तालुक्यामध्ये 2 कारखाने बंद आहेत एक प्रकारे किंवा त्यांच्या कारखान्याशी संबंधित अनेक अडचणी आहेत ज्या अडचणी अजूनही सोडवता आलेल्या नाही आणि हे दोन्ही कारखाने प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित, त्यामधला पहिला राहुरी कारखाना आहे आणि दुसरा प्रसाद शुगर वांबुरी, हे 2 कारखाने आहेत ज्यांच्यावरती कर्ज आहे किंवा पैशांच्या अभावी ते कारखाने बंद पडलेले आहेत आणि याच कारखान्यांवरती ईडीची कारवाई सुद्धा झालेली होती ज्याची यापूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे आणि याच कारवाईमुळे प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत का असा सुद्धा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित करण्यात आलेला होता। कारण कर्जामुळे हे दोन्ही कारखाने बंद होते, ईडीची कारवाई सुद्धा त्याच्यावरती झालेली होती आणि कारखान्याची काही जागा ही ईडीने जप्त सुद्धा केलेली होती। त्यामुळे कारखाने बंद असल्यामुळे सुद्धा प्राजक्त तनपुरे यांची तालुक्यामध्ये प्रचंड अडचण होत होती। तुम्हाला माहिती असेल अहिल्यानगर जिल्ह्याचं हे राजकारण हे साखरेचं राजकारण आहे। तुमच्याकडे जर कारखाना असेल, तुम्ही कारखाना चालू शकत असाल तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मतांचं जाळं एक प्रकारे निर्माण करता येतं। तुमच्या सहकारी संस्थांमध्ये एक प्रकारे तुमचा होल्ड किंवा प्रभाव निर्माण करता येतो असं साधारण अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण आहे। अर्थात तसंच पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा आहे। त्यामुळं आपले 2 कारखाने बंद असताना राजकारण करायचं कसं हा साधारण प्रश्न प्राजक्त तनपुरे यांनाही पडला असावा
आणि त्यामुळेच आता ज्या वेळेला प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत चर्चा झाली त्यावेळेला माध्यमांसोबत बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित जे कारखाने आहेत त्यांना आम्ही मदत करण्याची भूमिका घेऊ किंवा त्यांना कर्ज एक प्रकारे देऊयात. त्यामुळं ह्याचा उल्लेख प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पत्रकामध्ये केलेला नाहीये जे राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना सांगतायत. त्यामुळे त्यांच्या कारखाना सुरू करण्याबद्दलची चर्चा झाली का आता याच्यावरून सुद्धा एक प्रकारे कयास बांधले जात आहेत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या किंवा एक प्रकारे समर्थकांच्या गोट्यामध्ये किंवा तनपुरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेवरती घेण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे सुद्धा प्राजक्त तनपुरे हे समाधानी असावेत किंवा तशी त्यांना आश्वासन मिळालेलं सुद्धा असू शकतो. पण ज्यावेळेला हीच बाब विखे पाटलांना विचारण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये तर विखे पाटलांनी याबद्दलचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील असं म्हणत हा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये टोलवला. आता तनपुरे यांच्याशी संबंधित जे मुद्दे आहेत तनपुरे यांनी विकासाचे जे मुद्दे मांडलेले आहेत किंवा त्यांचं जे विजन आहे त्या मुद्द्यांवरती आम्ही सहकार्य करू किंवा आम्ही त्यांना त्यांच्या विजनमध्ये मदत करण्याचं काम करू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे तनपुरे यांची मनधरणी करताना त्यांचे जे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना नोटीस करण्याचं काम हे भाजपच्या नेत्यांनी केलेलं होतं आणि अखेर मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी माघार घेतलेली आहे. आता मी तुम्हाला पत्रक वाचून दाखवलं. आता ह्याच्यामध्ये जरी 2-3 कारणं असली तरी सुद्धा अनेक पैलू याच्यामध्ये आहेत. राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू आहे. तनपुरेंना नेमकं काय आश्वासन देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल सुद्धा तर्कवितर्क लावले जात आहेत. आता राहुरीच्या निवडणुकीविषयी जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना अर्ज मिळणार होता पण महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार होती. पण प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीची ऑफर धुडकावून लावलेली होती कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपण अपक्षच लढायला हवं. पण ज्या वेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाला लक्षात आलं की ते निवडणूक लढणार नाहीयेत तर त्यांनी दुसरा उमेदवार तिथे एक प्रकारे दिलेला होता आणि मुंबईतून 2 AB फॉर्म पाठवण्यात आलेले होते. जर तनपुरेंनी घेतलं नाही तर मग गोविंद मोकाटे नावाचे उमेदवार आहेत त्यांना पुढे करण्यात येईल आणि तसंच झालेलं आहे. गोविंद मोकाटे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काँग्रेसकडून सुद्धा 2 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्यभान लांबे नावाचे उमेदवार आहेत जे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर अथर्व म्हसे नावाचे उमेदवार आहेत ज्यांनी अपक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा प्रकारचा अर्ज त्यांनी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा 2 उमेदवार आहेत बाळासाहेब जाधव आणि संतोष चोळके. या 2 उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि अर्थातच अक्षय कर्डिले यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून 4 अर्ज दाखल केलेत. म्हणजे ती भीती असते छाननी वगैरे अर्ज कुठे काही झालं तर त्याच बॅकअप म्हणून ती सगळी गोष्ट पाहिली जाते. पण साधारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला की प्राजक्त तनपुरे यांनी माघार का घेतली, अचानक असं काय घडलेलं होतं राहुरीमध्ये. तर भाजपचे नेते राहुरीमध्ये गेले, प्राजक्त तनपुरे यांच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांच्याशी चर्चा केली, अनेक प्रकारे वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी ही निवडणूक माघार घेण्याचा निर्णय घेतला. अर्थातच राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज नेते माजी मंत्री जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत प्राजक्त तनपुरे. त्यामुळे नातेवाईक असल्यामुळे सुद्धा जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. परंतु भाजपच्या चर्चेनंतर भाजपच्या वाटाघाटीनंतर प्राजक्त तनपुरे यांच्याशी झालेल्या संवादानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवलं आणि आता प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीनंतर अक्षय कर्डिले यांच्यासाठी आता हा विजय सोपा किंवा सुकर होण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्यासाठी ही निवडणूक ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.